टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलनं आपल्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेस विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढले। सध्या जगात एआयचं वेड पसरलंय। मोठमोठ्या कंपन्या एआय वरती आपली पकड मजबूत करताय। याच पार्श्वभूमीवर गुगलनं कर्मचारी कपात केल्या असल्याच्या चर्चा सुरू आहे। एआय मुळे गुगलनं आपल्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलंय का? खरंच एआय लोकांच्या नोकऱ्या खाणार का? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया। गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरी कपात सुरू आहे। त्यामुळे सध्या आयटीत काम करणाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार लटकली आहे। अशात टेक्नॉलॉजी क्षेत्रातील आघाडीची कंपनी गुगलनं आपल्या प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेस विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलंय। अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउझरसाठी काम करणाऱ्यांना गुगलने नोकरीवरून काढलंय। गुगलनं जानेवारी 2025 मध्ये या युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी व्हॉलंटरीली एक्झिट प्रोग्राम सुरू केला होता। अमेरिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। गुगलच्या मोठ्या पुनर्रचनेचा हा भाग असल्याचं त्यावेळी सांगण्यात आलं होतं। त्यानंतर कंपनीने अँड्रॉइड आणि क्रोम टीमला एकत्र करून एक नवीन पिक्सेल आणि डिव्हाइसेस ग्रुप तयार केला होता। त्याचं नेतृत्व कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी रिक ऑस्टरलो करताय। हे युनिट तयार झालं तेव्हा त्या युनिटमध्ये 20,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते। टीमला अधिक कार्यक्षम आणि ऍक्टिव्ह करण्यासाठी ही कपात केली असल्याचं गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितलंय। प्लॅटफॉर्म आणि डिव्हाइसेस टीम एकत्र झाल्यापासून आमचं लक्ष ऑपरेशन कार्यक्षमतेवर आहे। यामुळे आम्ही कर्मचारी कपात करत असून जानेवारीत व्हॉलंटरी एक्झिट प्रोग्राम देखील सुरू केला होता, असं गुगलच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय। एआयच्या वाढत्या प्रभावामुळे गुगलसह अनेक कंपन्या झपाट्याने कर्मचारी कपात करताय। गुगल नंतर अमेझॉन, इंटेल यासारख्या कंपन्या देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपात सुरू असताना प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स यांनी यावर आपलं मत व्यक्त केलंय। एआय लोकांच्या नोकऱ्या खाणार असून प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची गरज कमी होणार आहे। ओपन एआयचं ChatGPT फीचर लॉन्च झाल्यानंतर कामाची पद्धत आणि विचारसरणी बदलली आहे। लवकरच लोकांची जागा एआय घेणार असल्याचं बिल गेट्स यांनी म्हटलं होतं। एआय मुळे कारखाना, वाहतूक आणि इतर क्षेत्रात लोकांची गरज कमी पडेल, परिणामी अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात जातील, असं देखील बिल गेट्सनी म्हटलं होतं। एआय खरंच लोकांच्या नोकऱ्या खाणार का? तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा, तसेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।